श्रीमद भगवत गीता हा तुम्हामा भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आवडीचा विषय आहे. गीतेचा नेमका त्या शब्दांचा, गीतेच्या पदांचा नेमका अर्थ आपल्याला माऊलींच्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर अभ्यासच करावा लागतो, कारण ते इतकं सोपं नाहीये. त्याच्यात खूप जास्त विस्तृत विभाग येतो त्यांचा. पण याची एक सोय आपल्यासाठी आता नवीन उपलब्ध झालेली आहे. परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांच्या संकल्पनेने आणि ज्येष्ठ संस्कृत पंडित कै देसाई काका यांच्या संपादनाखाली एक अतिशय सुंदर पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याचं नाव सार्थ श्री ज्ञानदेवी गीता. गीतेच्या 700 श्लोकांचा त्या श्लोकावरील माऊलींचं जे भाष्य आहे त्या भाष्याच्या आधाराने केलेला अगदी सुबोध असा अर्थ या ग्रंथामध्ये प्रकाशित झालेला आहे. हे खूप महत्वाचं याच्यासाठी आहे, कारण माऊलींना अभिप्रेत असलेला अगदी नटशेल मध्ये, म्हणजे थोडक्यात अर्थ जर पाहिजे असेल गीतेच्या श्लोकांचा तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही. आणि हे पुस्तक आत्ताच्या काळामध्ये बघितलं तर एकमेव आहे. माऊलींना जे म्हणायचं आहे तेच भगवंतांचं हृदगत आहे, आणि ते जर जसंच्या तसं नेमकं नटशेल मध्ये आपल्याला समजलं तर आपला अभ्यास योग्य दिशेने जाईल आणि आपल्याला भगवंतांचं हृदगत समजून गंतव्यापर्यंत आपण जाऊ. हा या खरा तर पुस्तकाचा मुख्य उद्देश तोच आहे की अभ्यासाची दिशा योग्य असेल तर अभ्यास योग्य ठिकाणी जाऊन पोहोचेल. त्या दृष्टीने आपण सर्वांनी या ग्रंथाचा आवर्जून अभ्यास करावा आणि त्यातून ते भगवंतांना अभिप्रेत असलेलं ज्ञान मिळवावं अशी मी सरतेशेवटी विनंती करतो. नमस्कार. महाराज ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.